सियावर रामचंद्र की जय. हे नाशिकचं सुप्रसिद्ध असं काळाराम मंदिर आहे. नाशिक क्षेत्री ज्या ठिकाणी गोदावरी या ठिकाणी दक्षिण वाहिनी झालेली आहे, त्या दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरती या ठिकाणी हे श्री काळाराम मंदिर आजही उभं असलेलं दिसतं. जो कोणी मला शरण येईल, जो कोणी मला माझं नामस्मरण करेल, त्याचं मी सदैव रक्षण करेल, असं अभय इथल्या ऋषीमुनींना, इथल्या जनतेला, इथल्या जीवजंतूंना सगळ्यांना प्रभू रामचंद्रांनी दिलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी मंदिरातली अशी ख्याती आहे, असा सर्वांना अनुभव आहे. जो जो कोणी या रामाला येतो, शरण येतो, आपलं दुःख त्याला सांगतो, त्याचं सगळं दुःख या ठिकाणी दूर होत असतं, त्याला आनंदाची प्राप्ती होत असते, त्याचं सगळं या ठिकाणी पाप निरसून त्याला पुण्यपदाची प्राप्ती होत असते. नाशिकच्या रामरायाचं त्या मूर्तींचं अजून एक वैशिष्ट्य असं नसते, इथे जी गोदावरी नदी वाहते, त्या गोदावरी नदीचे पात्र आहेत, त्या पात्रांमध्ये या मूर्ती मिळाल्या आहेत. पूजाधिकारी वंशाच्या पूर्वजांना या मूर्ती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या पूजाधिकारी वंशांना त्या मूर्ती कुठे कुठे मिळाल्या, तर त्या नावाची कुंड अजूनही या ठिकाणी गोदावरी नदीत आहे. रामकुंड नावाचं एक क्षेत्र आहे, त्या रामकुंडामध्ये रामाची मूर्ती मिळालेली आहे. सीताकुंड नावाचं क्षेत्र आहे, त्या सीताकुंडामध्ये सीताची मूर्ती मिळाली आहे. आणि जिथे लक्ष्मण कुंड आहे तिथे लक्ष्मणाची मूर्ती मिळाली आहे. अशा या तिन्ही मूर्ती वालुकामय मूर्ती आहे, कोणीही बनवलेला नाही आहे, त्या स्वयंभू आहेत. जो कोणी मला शरण येईल त्याचं मी सदैव रक्षण करेल, असं रामानातल्या ध्यानानुसार या ठिकाणी त्याचं मूर्तीचं वर्णन आपल्याला दिसतं. रामांच्या डाव्या बाजूला सीतामाई आहेत, तर उजव्या हाताला लक्ष्मणराय आहेत, आणि समोरच्या बाजूला सभामंडपामध्ये या ठिकाणी मारुतलेया दास सेवेमध्ये, दास स्वरूपामध्ये या ठिकाणी उभे असलेले आपणास या ठिकाणी सदैव दिसत असतात. याच मंदिराच्या पूर्व दरवाजाला जर आपण गेलो, पूर्व दरवाजा बाहेरून देखील या ठिकाणी मूर्तींचं अत्यंत सुंदर असं दर्शन होत असतं. कोणाला गाभाऱ्यामध्ये येण्याची गरज नाही. कितीही घाईत असला तरी या ठिकाणी अनेक साधक, अनेक भाविक या ठिकाणी मंदिराच्या पूर्व दरवाजावरून बाहेरच्या बाजून रामाला हात जोडतायत, त्याचं दर्शन घेत आहेत आणि परत जात आहेत, आपल्या आपल्या कामावर जात आहेत. असं रामसेवेची संधी नाशिकमध्ये कोणीही सोडत नाही. प्रवेश करतो तेव्हा भला मोठा सभामंडप या ठिकाणी लागतो. 40 खांबांचा हा सभामंडप आहे. 40 खांबाच्या सभामंडपानंतर लगेच पुढे या ठिकाणी मंदिराचं मुख्य दरवाजा गाभाऱ्यात जाण्यासाठी 14 पायऱ्या असलं असं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं. या 14 पायऱ्या म्हणजे 14 भुवनांचे लक्षण सांगितलेले आहे.
गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिथे घंटानाद करावा लागतो. तो घंटानाद करून त्याचा आनंद आपल्या मस्तकामध्ये अनुभवायचा असतो आणि असा घंटानाद आपल्या मस्तकामध्ये अनुभवल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश केला, आतमध्ये प्रवेश केल्या वरती जर आपण छताकडे जर या ठिकाणी बघितलं तर उलट श्रीचे श्री यंत्र आपल्याला आकारास आपल्याला दिसतंय. जर कॅमेरा किंवा मोबाईल वगैरे लावून जर आपण या ठिकाणी अत्यंत स्पष्ट किंवा बारकाईने जर ते बघितलं तर या ठिकाणी उलट्या प्रकारचं श्रीयंत्राचं स्वरूप आपल्याला दिसतं. अनेक कमळांच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने आपल्याला दिसतात. चारी त्याचे प्रवेशद्वार दिसतात त्या श्रीयंत्राचे, अत्यंत सुंदर. मधला बिंदू दिसतो, त्रिकोण दिसतो, षटकोन दिसतात, द्वादश कोणयुक्त, षडदयुक्त असं सगळं कमळ आपल्याला या ठिकाणी दिसत. बारीक काम या ठिकाणी, या नक्षीकाम या ठिकाणी मंदिरामध्ये केलेलं आपल्याला दिसत असतं. या मंदिराचं बांधकामाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर बांधताना कुठेही सिमेंटचा किंवा चुन्याचा वापर केलेला आपल्याला दिसत नाही. लॉकिंग सिस्टीम म्हणजे एकमेकांमध्ये दगड अडकून या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. मात्र आजचं जर या मंदिराचं जर बांधकाम आपण बघितलं तर या ठिकाणी त्यावेळेस कारागीर वर्ग किती कुशल होता किंवा त्या काळी देखील इंजिनियर्स वगैरे जे असतील ते किती कुशल होते याचं अत्यंत सुंदर आपल्याला या ठिकाणी दर्शन आपल्याला बघायला मिळतं. स्वातंत्र्यपूर्व काळातलं म्हणजे ज्यावेळेस लाकडाचं मंदिर होतं त्या काळात देखील आणि 1790 नंतर देखील या ठिकाणी अनेक संत सज्जन या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. 11व्या शतकाच्या सुमारास चक्रधर स्वामी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, संत गजानन महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, गोंदवलेकर महाराज या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. असे नाना विविध संत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. साईबाबा असतील, बिडकर महाराज असतील, अशा अनेक संतांचं या ठिकाणी आगमन झालं. रामरायाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच मंदिरामध्ये सत्याग्रह झाला होता. कोणी केला होता तो सत्याग्रह? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. मंदिर प्रवेश सत्याग्रह होता तो याच ठिकाणी या ठिकाणी संपन्न झाला. 1930 ते 40च्या दरम्यानचा हा काळ या ठिकाणी होता. त्या आंबेडकरांनी आंदोलन या ठिकाणी उभा केलं होतं आणि जे या ठिकाणी शूद्र जातींना, खालच्या जातींना या ठिकाणी प्रवेश वर्जित होता त्या सर्व जाती जमातींसाठी हे मंदिर या ठिकाणी खुलं केलं होतं. त्यावेळेच्या समाज व्यवस्थेनुसार या ठिकाणी मंदिरात या लोकांना प्रवेश नव्हता. मात्र डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा सगळ्यांना विनंती केली तेव्हा निश्चितच या ठिकाणी सर्व मंदिर या ठिकाणी सर्व जाती जमातींसाठी या ठिकाणी खुलं झालेलं आहे आणि समरसतेची पाया भरणी या ठिकाणी या मंदिरापासून या ठिकाणी झालेली आहे. सर्व जाती जमाती सम आहेत. कोणीही या ठिकाणी शूद्र नाही, कोणीही वरिष्ठ नाही. सर्वांमध्ये एकच चैतन्य आहे, तो म्हणजे प्रभू रामचंद्र. याची शिकवण देणारं मंदिर म्हणजे श्री काळाराम मंदिर.
माध्यान्ह पूजेच्या वेळेस भगवान या ठिकाणी रामाच्या मूर्ती वालुकामय असल्यामुळे नित्य स्नान या वालुकामय मूर्तीला नसतं, तर फक्त भगवंताच्या पायावरती या ठिकाणी म्हणजे पाद्य पूजा या ठिकाणी केली जात असते. आणि तांब्याच्या ज्या भोगमूर्ती आहेत, त्या भोगमूर्ती आहेत, त्या भोगमूर्तींना डोक्यावरून स्नान या ठिकाणी घातलं जात असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आजकाल रस्त्यांची परिस्थिती अत्यंत चांगली झालेली आहे. मोबाईलचा संचार अत्यंत सर्वत्र झालेला आहे. त्यावेळी यात्रस्थांची या ठिकाणी गर्दी रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी असते. तरी देखील मंदिर बरोबर 10 वाजता या ठिकाणी बंद होत असतं. 10 वाजेपर्यंत सर्व लोक या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात आणि रामरायाच्या मूर्तीचं या ठिकाणी रूप जे आहे, स्वरूप जे आहे, ते आपल्या मनामध्ये साठवून आपापल्या घरी जाऊ शकतात. श्रीराम. विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व.